हॅलो एव्हरीवन, अगेन आज आपण स्टार्ट करतोय इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर बिकॉज वी आर गोइंग टू रिवाइज द MST-CET क्वेश्चन्स. ओके, दॅट मीन्स इलेक्ट्रोस्टॅटिक्सवर 2016 ते 2019 दरम्यान MST-CETला कोणते क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते आजच्या लेक्चरमध्ये आपण रिवाइज करतोय. होप सो इथून मागचे 2 लेक्चर्स तुम्ही प्रॉपरली पाहिलेले असतील आणि दिलेलं होमवर्कसुद्धा तुम्ही प्रॉपरली केलं असेल. ओके, इलेक्ट्रोस्टॅटिकचं शीटसुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने सॉल्व केलं असेल. त्यामुळं आजचे MCQs जे काही असतील ते सॉल्व करणं तुम्हाला सुद्धा खूप इझी जाणार आहे. बिकॉज माझ्या माहितीप्रमाणे MST-CETचे क्वेश्चन्स हे खूप इझी लेवलचेच असतात. आणि मी जे तुम्हाला शीट दिलं आहे, मी वारंवार तुम्हाला सांगितलं आहे की शीटमध्ये आपण टफनेस थोडा जास्त ठेवला आहे, जेणेकरून तुम्हाला त्या टफनेसची सवय झाल्यानंतर त्याच्यापेक्षा लो टफनेसचे क्वेश्चन्स तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. राईट. सो इलेक्ट्रोस्टॅटिक्स ऑफ 12th पोर्शन MST-CET रिव्हिजन आपण स्टार्ट करतोय 2019 मध्ये. कोणते कोणते क्वेश्चन्स या चॅप्टरवर CETला विचारले गेलेले आहेत. ओके, पाहूयात आपण स्टेप बाय स्टेप. माझ्याकडे MTGचं बुक आहे, मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीनेच आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्सकडे जाऊयात. हां, फर्स्टवाला क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर फर्स्ट. त्यांनी असं म्हटलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग कॉम्बिनेशन ऑफ 7 आयडेंटिकल कॅपॅसिटर्स, विच ऑफ द फॉलोइंग combination of 7 identical capacitor, which of the following combination of 7 identical capacitor, each of 2 microfarad, each of 2 microfarad gives a resultant capacitance of, gives the resultant capacitance of. अशा पद्धतीचा क्वेश्चन्स बाळांनो विचारलेलं गेलं आहे. पुढे असं म्हटलं 10/11 मायक्रोफॅरेड. ओके, तर एकदम सिंपल क्वेश्चन आहे. आपण जरा स्टेप बाय स्टेप क्वेश्चनकडे जाऊयात. त्यांनी एक्झॅक्टली दिलं आहे काय, त्यांना एक्सपेक्टेड काय. पहा, विच ऑफ द फॉलोइंग कॉम्बिनेशन्स म्हणजे ऑप्शनमध्ये तुम्हाला 4 पद्धतीचे कॉम्बिनेशन्स दिलेले असतील, सिरीज पॅरलल सारखे. ओके, आणि आयडेंटिकल कॅपॅसिटर आहे म्हणजे सेम कॅपॅसिटर असणार. ईच ऑफ 2 मायक्रोफॅरेड, प्रत्येक कॅपॅसिटरची व्हॅल्यू ही 2 मायक्रोफॅरेड आहे, विसरायचं नाही. ओके, त्यानंतर गिव्स द रिझल्टंट, त्या सगळ्यांचा रिझल्टंट जर कॅल्क्युलेट केला तर तो 10/11 मायक्रोफॅरेड येतोय. ओके, मग तुम्हाला ते कॉम्बिनेशन कोणतं आहे ते ओळखायचं आहे. ओके, तर यामध्ये ऑप्शन्स काय काय दिलेत पहा. ए वाला ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे 3 in parallel 4 in series, 3 parallel 4 series. बी वाला 2 parallel 4 series, 2 parallel 4 series. ओके, 2 parallel 4 series. सी वाला ऑप्शन दिला आहे 4 parallel 3 series. आणि डी वाला ऑप्शन आहे 5 parallel 2 series. ओके, एवढे ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे यातलं कोणतं कॉम्बिनेशन परफेक्ट आहे, ज्यामुळं त्याचा रिझल्टंट एवढा बनला पाहिजे. प्रत्येकाची व्हॅल्यू किती आहे, 2 मायक्रोफॅरेड आहे. मग बाळांनो पहा, यामध्ये एक मिस्टेक त्यांनी केली आहे. आता माझ्या टेक्स्टबुकमध्ये जसं दिलं आहे तसंच मी ॲज इट इज बोर्डवर लिहिलं आहे. कॅपॅसिटर किती येत रे, 7 आहेत ना. पण ऑप्शन बी जो आहे, बी याच्यामध्ये कॅपॅसिटर किती बनले, 2 + 4 6च बनले ना. तेव्हा हा ऑप्शन तर गायबच झाला, हा चुकीचाच आहे. बरोबर. मग राहिले हे 3 ऑप्शन, त्यामध्ये सिरीज पॅरलल तुम्ही करून पहा. मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगतो, हे वाले जे ऑप्शन आहे हे करेक्ट आहे. तुम्हाला सर कसं करेक्ट पहा, 5 पॅरलल 2 सिरीज ना. मग आपण 5 पॅरललमध्ये जर लावले, पॅरलल कॅपॅसिटरमध्ये जर आपण 5 लावले तर हे 5 काय झाले, पॅरलल. त्यामध्ये 2 सिरीज लावूयात आपण, राईट ना.
मग बाळांनो तुम्ही मला सांगा या 5चं कॉम्बिनेशन किती बनलं? हे जे पॅरललमध्ये आहेत, पॅरललमध्ये तुम्हाला माहिती आहे कॅपॅसिटर आपण ॲड करतो एक्झॅक्टली अपोजिट टू द रेजिस्टन्स, राईट ना? सो याचं कॉम्बिनेशन 2 मायक्रोफॅरड, हा पण 2 आणि 2, बिकॉज सगळ्यांची व्हॅल्यू आपल्याला 2 दिलेली आहे, राईट? सो सगळ्यांची ॲडिशन किती बनली इथे? 10 मायक्रोफॅरड बनले, बरोबर? आणि हा पण 2 आणि हा पण 2, हे सिरीजमध्ये आहेत दोन. सिरीजमध्ये आपण काय करतो ऑलवेज 1/C1 इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 करत असतो, राईट ना? मग याचं जर कॉम्बिनेशन तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर ते येईल 1 मायक्रोफॅरड, राईट? आता परत हा 10 आणि हा 1 काय बनला? सिरीज बनला ना? मग सिरीजमध्ये तुम्ही काय करणार? 1/10 प्लस 1/1. आर यू गेटिंग माय पॉइंट? सो 1 प्लस 10/10 इज इक्वल टू 11/10. ओके, येते का 11/10? येस. सो तुमचं डी वाला ऑप्शन 5 पॅरलल 2 सिरीज हे परफेक्ट असलं पाहिजे. एकदम सिंपल क्वेश्चन आहे हा, यामध्ये काही फार लॉजिक नव्हतं. काय केलं तुम्हाला कळलं असेल. हे पॅरलल केलं, हे सिरीज केलं, दोन एकमेकांबरोबर परत सिरीज बनले, त्यांचं सिरीज कॉम्बिनेशन कॅल्क्युलेट केलं, बनलं 11/10. तेच 11/10 त्यांना एक्सपेक्टेड आहे, त्यासाठी तुमचा डी वाला ऑप्शन काय एकदम करेक्ट आहे. ओके, मी याला रफ करतो, आपण पुढे जाऊयात. पुढे काय त्यांचं म्हणणं आहे आपण पाहूयात जरा एक्झॅक्टली क्वेश्चन नंबर 2 मध्ये. ओके, क्वेश्चन नंबर 2. इन पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर. लिहितो मी क्वेश्चन सगळं व्यवस्थित बोर्डवर, जेणेकरून तुम्हालाही समजेल कोणता क्वेश्चन आपण पाहतोय. इन पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर, एक पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर आहे. द डिस्टन्स बिटवीन प्लेस, the distance between plates is reduced to 1/4 and the space between them reduced to 1/4 and the plates between them is filled with a dielectric medium, is filled with a dielectric medium, of constant 2 if the initial capacity of the capacitance is, if the initial capacity of capacitance is 4 microfarad, then new capacity is आणि ऑप्शन काय दिलेत पहा. ए नंबरला दिलाय 32 मायक्रोफॅरड, बी नंबरला आहे 18 मायक्रोफॅरड, सी नंबरला दिलाय 8 मायक्रोफॅरड आणि डी नंबरला दिलेला आहे 44 मायक्रोफॅरड. ठीक आहे, सी बांधनो जरा चेकआउट करूयात आता एक्झॅक्टली क्वेश्चनमध्ये एक्सपेक्टेड काय. ॲक्च्युली क्वेश्चन बोर्डवर लिहिण्यात आपला खूप वेळ जातोय, बट हरकत नाही, बिकॉज तुमच्याकडे हे शीट अवेलेबल नाही आहे. ॲक्च्युली ही शीट नाही आहे, मी एका बुकमधनं हे क्वेश्चन्स घेतोय, प्रिव्हियस इयर CETला विचारलेले क्वेश्चन्स. त्यामुळे क्वेश्चन तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. विदाऊट क्वेश्चन तुम्हाला कळणारच नाही तुम्हाला काय मी शिकवतोय. त्यामुळे मग मी बोर्डवर क्वेश्चन प्रॉपर लिहिला आहे. आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात. क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे, त्यांना एक्सपेक्टेड काय. इन अ पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर, एक पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आहे. कोणता? एअर कॅपॅसिटर. ओके, हां,
द डिस्टन्स बिटवीन द प्लेट इज रिड्यूस टू 1/4. आधी एवढं डिस्टन्स होतं, नंतर ते 1/4 केलं, रिड्यूस केलं, कमी केलं. ओके, रिड्यूस टू 1/4. द प्लेट्स बिटवीन देम, द स्पेस पाहिजे इथे, बरोबर ना. द स्पेस बिटवीन देम इज फिल्ड विथ अ डायलेक्ट्रिक मीडियम ऑफ कॉन्स्टंट 2. म्हणजे के ची व्हॅल्यू त्यांनी 2 दिलेली आहे, कॉन्स्टंट 2 म्हटलंय. इफ द इनिशियल कॅपॅसिटी ऑफ द कॅपॅसिटन्स इज 4 मायक्रोफॅरड. आधी याची कॅपॅसिटी किती आहे, 4 मायक्रोफॅरड आहे. तर डिस्टन्स रिड्यूस केल्यानंतर कॅपॅसिटी किती बनेल असं त्यांनी विचारलंय. आता क्वेश्चन किती सिंपल आहे पहा. तुम्हाला माहिती आहे सीचा फॉर्म्युला काय असतो. सीचा फॉर्म्युला असतो KA∈0/d. हा इनिशियलचा फॉर्म्युला, याचा फॉर्म्युला आहे. ओके ना, आर यू गेटिंग माय पॉईंट. म्हणजे याची व्हॅल्यू किती असणार, 4 इज इक्वल टू KA∈0d. तुम्ही म्हणाल सर 4 कुठनं, त्याची व्हॅल्यू ऑलरेडी 4 मायक्रोफॅरडमध्ये आहे, म्हणजे हा 4 मायक्रोमधलंच लिहितोय. पण हा एअर कॅपॅसिटर आहे बाळांनो, एअर कॅपॅसिटर. ओके, त्यामुळे के ची व्हॅल्यू इथे 1 असणार, त्यामुळे के आपण कॅन्सल करू. A∈0/d ची व्हॅल्यू 4 आली. नंतर त्यांनी काय केलं, यातली जी काही स्पेस आहे ते रिड्यूस केली 1/4 ला, राईट. आणि यामध्ये काय फिल केलं रे, तर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट फिल केला ज्याची व्हॅल्यू 2 आहे, राईट. मग हे झालं इनिशियल. फायनलला C इज इक्वल टू KA∈0/d आहे. पण डी म्हणजे स्पेस आहे ना बिटवीन 2 प्लेट्स, तर ती किती केलंय, 1/4 केलंय. म्हणजे इथे d/4 आलं पाहिजे ना, 1/4, राईट. मग हा 4 वरती जाईल, म्हणजे C इज इक्वल टू 4 KA∈0/d, राईट. कोणासाठी, या कॅपॅसिटरसाठी, ज्याची स्पेस कमी केली. स्पेस कमी केल्यानंतर केलं काय, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट टाकला 2, त्याची व्हॅल्यू 2. आधी तर एअर होती ना, इथे 2 व्हॅल्यू, म्हणजे के ची व्हॅल्यू 2 पुट करूयात. C इज इक्वल टू 4 इंटू 2 इंटू A∈0/d. आर यू गेटिंग माय पॉईंट. म्हणजे किती म्हणला, C इज इक्वल टू 8 A∈0/d. पण बाळांनो हा A∈0/d ची व्हॅल्यू किती आहे, ऑफकोर्स A∈0/d ची व्हॅल्यू 4 आहे. सो C इज इक्वल टू 8 आणि याची व्हॅल्यू इथनं घेऊयात इंटू 4. इट इज इक्वल टू 32 मायक्रोफॅरड, राईट. ऑप्शन आहे 32 मायक्रोफॅरड इज व्हेरी करेक्ट. इतका सिंपल क्वेश्चन आहे. फक्त थोडं जर लॉजिक तुम्ही वापरलं की यांना दिलंय का एक्झॅक्टली हे तुम्हाला कळालं पाहिजे, तर बाकीचे कॅल्क्युलेशन सिंपल आहे. हा फॉर्म्युला खूप वेळा शिकले तुम्ही, बाय हार्ट केला आहे. KA∈0/d तुम्हाला पूर्णपणे पार्ट आहे. यूज कसा करायचं तुम्हाला माहिती आहे, बट कंडिशन्स काय आहेत, त्या कंडिशन्स अंडरस्टँड होणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्हाला कंडिशन्स कळत नाही तोपर्यंत क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही. होप सो क्लिअर असेल. मी याला रफ करतो, आपण पुढे जाऊयात जरा. - 2019चे क्वेश्चन संपले. ओके, किती क्वेश्चन्स होते, 1 आणि 2, 2च क्वेश्चन होते. आपण 2018 कडे जाऊया जरा. ...2018 मधला फर्स्ट वाला क्वेश्चन आपण पाहूयात. काय म्हणणं आहे, द एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, the expression for electric field intensity, the expression for electric field intensity at a point outside, at a point outside uniformly charged thin plane sheet is आणि ब्रॅकेट मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, D is the distance of point, D is a distance of a point from a plane sheet, of a point
फ्रॉम अ प्लेन शीट. ऑप्शन्स पाहूयात. ऑप्शन्स पण मी इथे लिहितो, लिहिण्यामध्ये थोडा वेळ गेला तरी हरकत नाही, बट तुम्हाला जे मी देतो त्याची डिलेवरी एकदम प्रॉपर झाली पाहिजे, म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित समजेल. इंडिपेंडंट टू डी, ऑप्शन ए इंडिपेंडंट टू डी. ऑप्शन बी दिलाय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट डी आहे. ओके, मी इथे शॉर्टकट लिहिला थोडा. डायरेक्टली प्रोपोर्शनल मी असं लिहिलं, त्यांनी वर्डमध्ये लिहिलं डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी. ओके, समजून घ्या फक्त. सी साठी त्यांनी दिलंय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी. ओके, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी. आणि डी ऑप्शनसाठी त्यांनी दिलेलं आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/√d. एवढे ऑप्शन्स त्यांनी दिलेत. आता पहा, आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात. अगेन क्वेश्चन काय दिलाय ते प्रॉपरली पाहूयात. एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक फील्ड, फील्डचं स्पेलिंग FIELD आहे. ओके, द एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट अ पॉइंट आउटसाइड युनिफॉर्मली चार्ज थीन प्लेट. युनिफॉर्मली चार्ज थीन प्लेट. बाळांनो, गॉसेस थेरम इलेक्ट्रोस्टॅटमध्ये तुम्ही शिकलेले आहात, त्याचं ॲप्लिकेशन शिकलेले आहात. त्यामध्ये हे युनिफॉर्मली चार्ज थीन प्लेटचं एक ॲप्लिकेशन आहे, राईट ना. त्यामध्ये त्याच्या आउटसाइड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असते. सो E इज इक्वल टू 2ε0K, राईट ना. आर यू गेटिंग माय पॉइंट? किंवा इन द फॉर्म ऑफ सिग्मा पाहूयात आपण. चला, E इज इक्वल टू सिग्मा अपॉन 2ε0 इन द फॉर्म ऑफ सिग्मा, राईट. हा त्याचा फॉर्म्युला आहे. कशाचा? एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट अ पॉइंट आउटसाइड युनिफॉर्मली चार्ज थीन प्लेट शीट. एखादं थीन प्लेट शीट असेल युनिफॉर्मली चार्ज, तर त्याच्या आउटसाइड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी एवढी असते. मग ही एवढी आहे, याच्यामध्ये डीचा काही संबंध आहे का रे? अजिबातही नाही. डीचा काही संबंध दिसतच नाही, डी फॉर्म्युलामध्ये दिसतच नाही. मग ऑप्शन कोणता असला पाहिजे? ऑफकोर्स इंडिपेंडंट टू डी असलं पाहिजे, राईट ना. कारण डीचा इथे काही संबंध नाही. इट विल बेस्ड ऑन सिग्मा अँड ॲप्सिलॉन नॉट और ऑल्सो के ऑल्सो, राईट. त्यामुळे इथे डीचा काही संबंध नाही, त्यामुळे इंडिपेंडंट टू डीच असलं पाहिजे. ओके, हा वाला ऑप्शन करेक्ट आहे या क्वेश्चनसाठी. थेरी क्वेश्चन आहे हा, यामध्ये काही न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं नाही आहे तुम्हाला, फक्त एक फॉर्म्युला आला पाहिजे. फॉर्म्युला येत असेल तर तुम्ही आन्सर लगेच कॅल्क्युलेट करू शकता. ओके, रफ करतो याला. सिम्पल क्वेश्चन होता. पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर 2. 2018 मध्ये त्यांनी असं म्हटलंय, सिरीज कॉम्बिनेशन ऑफ N1 कॅपॅसिटर, सिरीज कॉम्बिनेशन ऑफ N1 कॅपॅसिटर each of capacity किती दिली आहे? each of capacity C1. ओके, each of capacity C1. ओके, ब्रॅकेटमध्ये एवढं दिलं आहे. इज चार्ज टू अ पोटेन्शियल डिफरन्स 3V. इज चार्ज टू अ पोटेन्शियल डिफरन्स 3V. ओके, पुढे असं म्हटलंय, अनदर पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ N2 कॅपॅसिटर, another parallel combination of N2 capacitor, again each of capacity C2, each of capacity C2 is charged to a potential difference V, is charged to a potential difference V. Total energy stored in both combination is same. Total energy
store in both combination is same. विचारलंय काय? The value of C1 in terms of C2. The value of C1 in terms of C2. C1 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे, बरोबर? मग तुम्ही मला एक सांगा, आता C1 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट जर करायची आहे, दॅट मीन्स तुम्हाला आता काही ऑप्शनची गरज लागणार नाही माझ्यामध्ये, कारण तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगितली, तुम्ही डायरेक्टली करू शकता. ओके, त्यामुळे मी ऑप्शन लिहित नाही. पहा बांधो, दिलंय काय? अ सिरीज कॉम्बिनेशन ऑफ N1 कॅपॅसिटर. कोणतं कॉम्बिनेशन आहे? सिरीज कॉम्बिनेशन, राईट ना? मग सिरीजसाठी इथे पहा, सिरीजसाठी आणि इकडे पॅरललसाठी असं आपण लिहूयात प्रॉपर. इथे सी इक्विव्हॅलंट काय असेल? सिरीज कॉम्बिनेशनमध्ये आपण काय करतो रे? ऑलवेज पॅरललचे रूल यूज करतो, रेजिस्टरच्या पॅरललचे रूल यूज करतो, राईट? सो इट शुड बी C1 बाय N1, राईट ना? बिकॉज कॅपॅसिटी C1 आहे, कॉम्बिनेशन N1 आहे, राईट? पॅरलमध्ये सी इक्विव्हॅलंट इज इक्वल टू C2 N2. आर यू गेटिंग माय पॉईंट? सगळ्यांना कळत असेल, बरोबर? मग तुम्ही मला सांगायचं आता यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट, तुम्हाला इथे टोटल एनर्जी स्टोर बोथ कॉम्बिनेशन विल सेम. दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये एनर्जी काय असणार आहे? सेम असणार आहे. म्हणजेच E1 इज इक्वल टू E2 दिलंय. आर यू गेटिंग माय पॉईंट? E1 शुड बी इक्वल टू E2 दिलंय. मग तुम्ही मला सांगायचं यामध्ये, आपण यामध्ये अजून एक पॉईंट मी ॲड करतो. इथे आपल्याला जर Q फाइंड आउट करायचं असेल तर Qचा फॉर्म्युला CV असतो का रे? राईट ना? मग Cची व्हॅल्यू इथनं जर पुट केली तर Q इज इक्वल टू C म्हणजे C1 बाय N1 आणि V किती आहे सिरीज कॉम्बिनेशनला? V दिलाय सिरीज कॉम्बिनेशनमध्ये 3V, राईट ना? 3V, राईट? सो V असला पाहिजे तुमचा 3V. आर यू गेटिंग माय पॉईंट? हां, त्यानंतर इकडे सुद्धा Q इज इक्वल टू CV जर असेल तर Q इज इक्वल टू C दिलाय C2 N2 आणि V दिलाय फक्त V. ओके, हा Qचा फॉर्म्युला बनला. ओके, आता आपण एनर्जीकडे जाऊयात. एनर्जीमध्ये पहा, E1 इज इक्वल टू E2 असतो बाळांनो. E1 इज इक्वल टू काय असतो? E2. सो E1चा फॉर्म्युला काय बनेल मग रे? 1/2 C1 V1चा स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 C2 V2चा स्क्वेअर, राईट ना? एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 CV स्क्वेअर असतो, राईट? मग आता फक्त तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप करायच्यात. मग काय बनेल पहा, 1/2 C1 किती आहे? C1 आहे, इथनं कॅल्क्युलेट करणार आपण C1 बाय N1 Vचा स्क्वेअर, पण Vची व्हॅल्यू किती आहे इथे? 3V आहे. म्हणजे काय बनणार इथे? 9 इंटू V स्क्वेअर, राईट ना? तुम्ही मला सर 9 इंटू V स्क्वेअर कुठनं आलं? तर इथे हे 3 व्होल्ट नाही, या लक्षात राहू द्या. मोस्टली स्टुडंट इथे कन्फ्यूज होतात. हे या पॉईंट्समध्ये दिलंय. सो 3V ही पोटेन्शियल डिफरन्स पूर्ण आहे. हे V म्हणजे व्होल्ट नाही आहे, V डायरेक्टली सिम्बॉलिकली दिलाय. सो 3चा स्क्वेअर 9 आणि Vचा स्क्वेअर V स्क्वेअर. सो हा V1चा स्क्वेअर 9V स्क्वेअर बनला. ओके, इज इक्वल टू हा 1/2 ॲज इट इज. C2 ची व्हॅल्यू किती आहे रे? C2 N2 आणि हा Vची व्हॅल्यू तर फक्त Vच आहे, त्यामुळे Vचा स्क्वेअरच बनणार इथे डायरेक्टली. ओके, सो हा V स्क्वेअर कॅन्सल झाला, हा 2 कॅन्सल झाला. ओके, मग राहिलं काय? फक्त राहिलं इकडे, इथं लिहितो मी 9 C1 अपॉन N1 इज इक्वल टू C2 N2, राईट? आपल्याला काय पाहिजे? C1 ची व्हॅल्यू पाहिजे इन टर्म्स ऑफ C2, राईट ना? मग आपल्याला फक्त C1, N1 इकडे डिवाइड आहे, तिकडे मल्टिप्लाय झाला. 9 C1 इज इक्वल टू C2 N2 इंटू N1 आणि हा 9 इकडे मल्टिप्लाय, डायरेक्ट तिकडे डिवाइड करतो, इथनं काढतो मी, इनडायरेक्ट डिवाइड करतो. मिळाली व्हॅल्यू तुम्हाला C1 ची. किती व्हॅल्यू आली? C1 इज इक्वल टू C2 N2 N1 अपॉन 9. चेक करतो जरा मी. C2 N2 N1 अपॉन 9. कोणता क्वेश्चन होता? हां, ओके. पहा, ऑप्शन ए वालाच तुमचा करेक्ट आहे. ऑप्शन ए मध्ये त्यांनी असं दिलंय C2 N1 N2 अपॉन 9. C2 N1 N2 अपॉन 9. पहा, एकदम परफेक्ट आन्सर आपण कॅल्क्युलेट केलंय. केलं काय? कंडिशन्स मी पाहिल्या, कंडिशन्सनुसार मी सिरीज पॅरललच्या 2 कंडिशन्स लिहिल्या. ओके, एनर्जीचं तुम्हाला एक
हिंट दिली आहे त्यांनी, एनर्जी सेम आहे, त्याचे फॉर्म्युले लिहिले आणि C1 ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ C2 आपण कॅल्क्युलेट केली. दॅट्स इट. होप्सो न्यूमेरिकल तुम्हाला क्लिअर असेल. ओके, एकदम सिंपल लँग्वेजमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन केलं याला. सो मी याला रफ करतो, आपण थोडं पुढे जाऊयात अजून. दोन 2018चे क्वेश्चन्स संपलेले आहेत. 2च क्वेश्चन्स होते त्यामध्ये. आपण 2017कडे जाणार आहे आता इलेक्ट्रोस्टॅटमध्ये. एकदम सिंपल क्वेश्चन्स आहेत 2017मध्ये सुद्धा. पहिला क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्कला देतो. माझ्या मते तिन्ही क्वेश्चन तुम्ही होमवर्कलाच करू शकता. तीनही क्वेश्चन तुम्ही होमवर्कला करू शकता. चला आपण काय करूयात, मी बोर्डवर क्वेश्चन लिहितो, तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या, होमवर्कला सॉल्व करा. 2017 त्यातला क्वेश्चन नंबर फर्स्ट, 2017चा क्वेश्चन नंबर फर्स्ट. when three capacitors of equal when three capacitors of equal capacities are connected in parallel, equal capacities are connected in parallel. तीन कॅपॅसिटर आहेत, त्यांची कॅपॅसिटी काय इक्वल असली पाहिजे आणि ते पॅरललमध्ये कनेक्ट केले असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर पुढे त्यांनी असं म्हटलं, वन ऑफ द सेम कॅपॅसिटी इज कनेक्टेड इन सिरीज. one of the same capacity is connected in series. The resultant capacity is त्या सगळ्यांची रिझल्टंट कॅपॅसिटी आली 3.75 मायक्रोफॅरेड एवढी आलेली आहे. तर त्यांनी असं विचारलंय, द कॅपॅसिटी ऑफ ईच कॅपॅसिटर, द कॅपॅसिटी ऑफ ईच कॅपॅसिटर. ऑप्शन्स काय दिलेत, ऑप्शन्स दिलेत 5, 6, 7 आणि 8. ओके, 5 मायक्रोफॅरेड, 6 मायक्रोफॅरेड, 7 मायक्रोफॅरेड, 8 मायक्रोफॅरेड एवढे ऑप्शन्स दिलेले आहेत. ओके, सी गाईज, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट इथे मी तुमच्यासमोर क्लिअर करणार आहे की मी नेहमी सांगतो न्यूमॅरिकल्समध्ये गिवन काय काय आणि एक्सपेक्टेड काय हे समजणं फार गरजेचं आहे. आता एक्सपेक्टेड काय तुम्हाला कळालं, एक्सपेक्टेड विचारले कॅपॅसिटी ऑफ ईच कॅपॅसिटर, तर प्रत्येक कॅपॅसिटरची कॅपॅसिटी काय असणार आहे. पण हिंट अशी दिली आहे की इक्वल कॅपॅसिटीज, म्हणजे ते सगळे कॅपॅसिटरची कॅपॅसिटी इक्वलच आहे, त्यामुळे सगळ्यांची कॅपॅसिटी काढणं गरजेचं नाही. कोणत्याही एकाची कॅपॅसिटी मिळाली ते सगळ्यांची तीच असणार. हिंट तर इक्वलची दिली आहे, राईट. आता आपण पाहूयात त्यांनी गिवन काय काय. 3 कॅपॅसिटर दिलेत, ओके, ऑफ इक्वल कॅपॅसिटीज कनेक्टेड इन पॅरलल. आधी आपण त्याला पॅरललमध्ये कॉम्बिनेशनमध्ये जॉईन करून घेऊयात. ओके, आणि इक्वल कॅपॅसिटीज सी आणि सी म्हटलं मी त्याला. ओके, त्यानंतर वन ऑफ द सेम कॅपॅसिटीज कनेक्टेड इन सिरीज. सेम कॅपॅसिटीचा एक कॅपॅसिटर आपण सिरीजमध्ये पण घेतला. ओके, आणि या सगळ्यांचा रिझल्टंट जो बनला, सगळ्यांचा म्हणजे या 3 पॅरलल प्लस एक सिरीज, या सगळ्यांचा रिझल्टंट किती बनला, 3.75 मायक्रोफॅरेड बनला. तर कॅपॅसिटरची कॅपॅसिटी किती. ओके, क्वेश्चन इझी आहे, तुम्ही सॉल्व्ह करू शकता. होप सो तुमच्यातले जे स्टुडंट रेग्युलर अभ्यास करतात त्यांना हा क्वेश्चन सॉल्व्ह करणं शक्य आहे. बिकॉज करायचे काय, हिंट देतो, चला हिंट देतो, तुम्ही सॉल्व्ह करा बाळांनो. आता याचं पॅरलल कॉम्बिनेशन किती बनणार, 3C बनणार, राईट ना. हा सिरीजमध्ये आहे, सिरीजमध्ये म्हणजे याचं सिरीज कॉम्बिनेशन, याचं बनलं 3C बरोबर हा C काय रे सिरीजमध्ये, मग ते कसं बनणार, लिहिणार आपण 3C इंटू C अपॉन 3C प्लस C. अरे राईट ना, मी रेजिस्टन्समध्ये या ट्रिक शिकवल्यात पॅरलल कॉम्बिनेशन्स आणि सिरीज कॉम्बिनेशनसाठी. ओके, सो
इज इक्वल टू हा काय बनला 3c², हा बनला 4c. अरे अरे वेटिंग माय पॉईंट. सो तुम्हाला काय बनलं हे ह्या सगळ्यांचं तुम्हाला इक्वॅलंट मिळाला, पण त्याची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला 3.75 दिली आहे. सो 3.75 इज इक्वल टू 3c² अपॉन 4c. हा c आणि स्क्वेअर गेट कॅन्सल, राईट ना, c आणि स्क्वेअर गेट कॅन्सल. 3.75 इज इक्वल टू 3c/4. आता यावरून c ची व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. 4 इकडे डिवाइड, इकडे मल्टिप्लाय करा, 3 इकडे मल्टिप्लाय, इकडे डिवाइड करा, c ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. तुम्हाला तेच विचारलंय कॅपॅसिटी ऑफ ईच कॅपॅसिटर. कोणत्या तरी एकाची c ची व्हॅल्यू मिळाली तर सगळ्यांची मिळणार, कारण ते इक्वल कॅपॅसिटीचे आहेत, राईट. मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगतो. आन्सर काय पहा, याचा आन्सर आहे 5 मायक्रोफॅरेड. ओके ना, मी सगळं सॉल्वच करून दिलं, कॅल्क्युलेशन ठेवलं तुम्हाला फक्त. हा 4 इकडे डिवाइड, इकडे मल्टिप्लाय होईल, 3 इकडे मल्टिप्लाय, इकडे डिवाइड होईल, कॅल्क्युलेशन करा, c ची व्हॅल्यू मिळेल 5 मायक्रोफॅरेड. एकदम सिंपल क्वेश्चन. ओके, मला नाही वाटत फार लॉजिक आहे यामध्ये काही. रफ करूयात आपण, पुढे जाऊयात जरा. थोडं आपण पुढे जाऊयात. आपण कोणतं पाहतोय 2017 पाहतोय ना. 2017तला फर्स्ट क्वेश्चन आपण पाहिला. सेकंड क्वेश्चनकडे आपण जाणार आहे. सेकंड क्वेश्चन, सी गाईज, हा क्वेश्चन मी ओरली सांगतो, तुम्ही लिहून घ्या. क्वेश्चन माझ्यामध्ये थेअरी आहे पूर्णपणे. तुम्ही नोट डाऊन करा तुमच्या नोटबुकमध्ये आणि सॉल्व करण्याचा ट्राय करा. मी हा बोर्डवर लिहिणार नाही, सॉल्व पण करून देणार नाही, बिकॉज मला त्याची गरज वाटत नाही आहे. खूप इझी आणि थेअरी क्वेश्चन आहे. पहा, सगळेजण व्यवस्थित राईट डाऊन करतील. अ पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर, अ पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर हॅज अ कॅपॅसिटी c फॅरेड. एक पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर आहे, त्याची कॅपॅसिटी c फॅरेड दिलेली आहे. ओके, पुढे असं म्हटलं आहे पोटेन्शियल v वोल्ट अँड एनर्जी e जूल. पहा, रिपीट करतो. अ पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर हॅज कॅपॅसिटी c फॅरेड, पोटेन्शियल v वोल्ट अँड एनर्जी e जूल. when the gap between the plates is completely filled with dielectric. परत एकदा क्वेश्चन रिपीट करणार आहे. a parallel plate air capacitor has capacity c farad, potential v volt and energy e joule. when the gap between the plates is completely filled with a dielectric. ऑप्शन पहा, म्हणजे completely filled with dielectric जर झालं म्हणजे केलं तर ऑप्शन्स कोणता करेक्ट असेल. ऑप्शन ए, बोथ व्ही अँड ई इन्क्रीज. ऑप्शन बी, बोथ व्ही अँड ई डिक्रीज. ऑप्शन सी, व्ही डिक्रीज ई इन्क्रीज. ऑप्शन डी, व्ही इन्क्रीज ई डिक्रीज. ओके, परत एकदा रिपीट करतो. ए वाला ऑप्शन आहे बोथ व्ही अँड ई इन्क्रीज. ऑप्शन बी, बोथ व्ही अँड ई डिक्रीज. ऑप्शन सी, व्ही डिक्रीज ई इन्क्रीज. ऑप्शन डी, व्ही इन्क्रीज ई डिक्रीज. ओके, यातनं तुम्ही ऑप्शन्स कोणता आहे तो चूज करून मला ॲन्सर सांगायचं आहे. आपण जाऊयात थर्डवाल्या क्वेश्चनकडे. सेकंडवाला मी तर तुम्हाला होमवर्कला दिला, थर्डवाला सुद्धा होमवर्कलाच तुम्ही करू शकता. इतका सिम्पल क्वेश्चन आहे. 2 पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर्स ऑफ सेम कॅपॅसिटी. पहा, 2 पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर of same capacity. 2 parallel plate air capacitor of same capacity are connected in parallel. Okay, sorry, third wala na. 2 parallel plate air capacitor of same capacity C are connected in series to a battery. Are connected in series to a battery, to a battery of EMF E, to a battery of EMF E. त्यानंतर then one of the capacitor is completely filled with dielectric. त्यानंतर म्हटले one of the capacitor is completely filled with dielectric. Completely filled with dielectric of constant K.
डायलेक्ट्रिक ऑफ कॉन्स्टंट के. पुढे असं म्हटलेलं आहे द चेंज इन द इफेक्टिव्ह कॅपॅसिटी ऑफ सिरीज कॉम्बिनेशन. द चेंज इन द इफेक्टिव्ह कॅपॅसिटी ऑफ सिरीज कॉम्बिनेशन. ओके, ऑप्शन्स पहा, मी इथे ऑप्शन्स लिहितो. ऑप्शन ए दिलाय त्यांनी c/2 k-1/k+1, c/2 k-1/k+1. हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा. मी हिंट देणार आहे तुम्हाला, एकदम इझी क्वेश्चन आहे. तुम्हाला ते ऑप्शन्स पाहिल्यानंतर थोडं किचकट वाटेल बट इझी आहे. बी साठी दिला आहे 2/c k-1/k+1, 2/c k-1/k+1. ऑप्शन सी साठी दिलेला आहे c/2 k+1/k-1, k+1/k-1. आणि ऑप्शन डी मध्ये त्यांनी दिलेलं आहे c/2 k-1/k+1 ब्रॅकेट स्क्वेअर, k-1/k+1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. एवढे ऑप्शन्स दिलेत. पहा आता काय दिले आपण पाहूयात. 2 पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर ऑफ सेम कॅपॅसिटी. ओके, 2 पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर आहेत आणि दोघांची कॅपॅसिटी सेम आहे, C1 आणि C2. दोघांची कॅपॅसिटी काय असली पाहिजे, पण सेमच असली पाहिजे. सीच कन्सिडर करतो म्हणजे सेम कॅपॅसिटी. आर कनेक्टेड इन सिरीजमध्ये आपण लावलेले आहेत. ऑफ अ बॅटरी ऑफ EMF E, एक बॅटरी आहे EMF E ची, त्याबरोबर ते लावले. बरोबर. वन ऑफ द कॅपॅसिटी इज कम्प्लिटली फिल्ड विथ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. त्यानंतरचे सेकंड केसमध्ये त्यातला एक कॅपॅसिटर हा कम्प्लिटली फिल्ड केला आपण डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटनी. राईट ना. काय दिलंय, वन ऑफ द कॅपॅसिटर इज कम्प्लिटली फिल्ड विथ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के. म्हणजे यानी आपण डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के, मग याची कॅपॅसिटी सी असेल तर नंतर याची कॅपॅसिटी KC बनणार, बिकॉज यामध्ये डायलेक्ट्रिक आता आलेलं आहे. आर यू गेटिंग माय पॉईंट. त्यामुळे याची कॅपॅसिटी KC बनली. आधी इथे एअर होती त्यामुळे C होता. ओके, द चेंज इन द इफेक्टिव्ह कॅपॅसिटी ऑफ दिस कॉम्बिनेशन. बाळांनो सी चेंज विचारलाय. काय विचारलंय, चेंज इन द इफेक्टिव्ह कॅपॅसिटी. चेंज म्हणजे काय, याचं तुम्ही कॉम्बिनेशन कॅल्क्युलेट करायचं, त्याला C1 नाव द्या. याचं कॉम्बिनेशन कॅल्क्युलेट केला त्याला C2 नाव द्या. जमेल ना. सिरीज कॉम्बिनेशन दोघांचं काय बनणार, c/2 बनणार. अरे येस नो. याचं कॉम्बिनेशन सिरीज तुम्ही कॅल्क्युलेट करा, ते XYZ बनेल. राईट. आणि हा C1 आणि C2 त्यामध्ये चेंज तुम्हाला विचारलंय. म्हणजे काय विचारलंय, डेल्टा C. डेल्टा C म्हणजे C2 - C1. राईट, सिम्पल. मग C2 इथनं मिळेल, C1 इथनं मिळेल. दोघांचं सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन करून तुम्हाला जे आन्सर मिळेल त्यातून हा ऑप्शन तुम्ही चेक करा, कोणता ऑप्शन आहे तो तुम्हाला करेक्ट समजेल. बरोबर ना. दोन्ही कंडिशनच्या मी डायग्राम तुमच्यासमोर ड्रॉ केल्यात. सिम्पल लँग्वेजमध्ये आहेत एकदम प्रॉपरली. आणि चेंज विचारलं हे विसरायचं नाही. चेंज म्हणजे डेल्टा C असतो. C2 - C1 करा, आन्सर तुम्हाला एकदम प्रॉपर मिळणार. या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला देणार आहे. ओके, होपसो तुम्हाला क्वेश्चन येईल. खूप सिम्पल आहे, यामध्ये फार मोठं लॉजिक नक्कीच नाही आहे. मी तुम्हाला हिंट दिली आहे, ट्रिक दिलेली आहे, फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे, दॅट्स इट. मी याला रफ करतो. आपण 2017चे क्वेश्चन क्लिअर केलेत, आपण 2016 कडे जाणार आहे. मी याला रफ करतो आता. आपण जाऊयात 2016 कडे. 2016चे आपण क्वेश्चन्स पाहूयात आता. इलेक्ट्रोस्टॅटवर एक्झॅक्टली काय विचारलं गेलेलं आहे आणि नक्की ते सुद्धा सिम्पलच असेल. ज्या पद्धतीने आत्तापर्यंत आपण 2017 पर्यंत सॉल्व्ह केले त्याच पद्धतीने हे सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. पहा, फर्स्टवाला क्वेश्चन पाहूयात आपण. 2016 मधला फर्स्टवाला क्वेश्चन आपण पाहतोय. 3 parallel plate air capacitors are connected in parallel. 3 parallel plate air capacitor are connected in parallel. Are connected in parallel. Each capacitor has plate area. Each capacitor has plate area A/3.
प्रत्येकाचा प्लेट एरिया किती आहे, A/3 आहे. ओके, अँड द सेपरेशन बिटवीन द प्लेट्स अँड सेपरेशन बिटवीन द प्लेट्स and separation between the plates is D, 2D and 3D is D, 2D and 3D. हे काय आहे, separation between the plates respectively आहे. The equivalent capacity of combination is the equivalent capacity of combination इज इक्वॅलंट कॅपॅसिटी ऑफ कॉम्बिनेशन इज हे त्यांनी विचारलं आहे. ऑप्शन पहा काय दिलेत. ऑप्शन नंबर ए त्यांनी दिलेला आहे 7 ॲप्सिलॉन नॉट A/18D, 7 ॲप्सिलॉन नॉट A/18D. ऑप्शन बी त्यांनी दिलेला आहे 11 ॲप्सिलॉन नॉट A/18D, 11 ॲप्सिलॉन नॉट A/18D. ऑप्शन सी त्यांनी दिला आहे 13 ॲप्सिलॉन नॉट A/18D, 13 ॲप्सिलॉन नॉट A/18D. आणि ऑप्शन डी त्यांनी दिलेला आहे, ऑप्शन डी 17 ॲप्सिलॉन नॉट A/18D, 17 ॲप्सिलॉन नॉट A/18D. ओके, चारपैकी कोणतं ऑप्शन करेक्ट आहे आपण पाहूयात. पहा त्यांनी दिलंय काय, 3 पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर आर कनेक्टेड इन पॅरलल. ड्रॉ करूयात. हा फर्स्टवाला कॅपॅसिटर, सेकंड वाला कॅपॅसिटर, थर्ड वाला कॅपॅसिटर कसे आहेत, पॅरललमध्ये आपण त्याला जॉईन केलं आहे. ओके, 3 पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर आर कनेक्टेड इन पॅरलल. इच कॅपॅसिटर हॅज प्लेट एरिया A/3. प्रत्येकाचा प्लेट एरिया किती आहे, A/3. याचा सुद्धा A/3, याचा सुद्धा प्लेट एरिया A/3 आहे. अँड सेपरेशन बिटवीन द प्लेट इज, पहिल्याचं सेपरेशन 2 प्लेटमध्ये D आहे, दुसऱ्याचं थोडं त्याच्यापेक्षा जास्त आहे म्हणजे किती 2D, आणि तिसऱ्याचं अजून जास्त आहे 3D. ओके, द इक्विवॅलंट कॅपॅसिटी ऑफ द कॉम्बिनेशन इज. आता तुम्हाला माहिती आहे या दोघांची इक्विवॅलंट कॅपॅसिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. मग इक्विवॅलंट कॅपॅसिटीचा फॉर्म्युला C इज इक्वल टू पॅरलमध्ये आहे C1 प्लस C2 प्लस C3, राईट ना, C3. इक्विवॅलंट कॅपॅसिटी पॅरलल आहे म्हणजे मध्ये ॲड करणार, पण कॅपॅसिटी विचारली आहे. कॅपॅसिटीचा फॉर्म्युला C इज इक्वल टू ॲप्सिलॉन नॉट A/D असतो. केची गरज नाही कारण एअर कॅपॅसिटर आहे, केची गरज नाही, राईट. मग लिहूयात आपण, पहा इज इक्वल टू C1 साठी ॲप्सिलॉन नॉट A/3/D. अरे सोनो, कारण प्रत्येकाचा एरिया A/3 दिला आहे त्यामुळे इथं प्रत्येकाला A/3 येणार. मग मी याला डायरेक्ट लिहितो. आता हा 3 खाली घेतो. ओके, मी डायरेक्ट लिहितो, शॉर्टकट करतो थोडं, म्हणजे हा काय होणार ॲप्सिलॉन नॉट A/3D, बरोबर ना. पण बाळांनो पहिल्याचा एरिया D आहे त्यामुळे D ॲज इट इज राहिला. दुसऱ्यामध्ये पहा ॲप्सिलॉन नॉट A3, पण D ची व्हॅल्यू किती आहे 2D आहे. तिसऱ्यामध्ये ॲप्सिलॉन नॉट A3 व्हॅल्यू किती आहे रे 3D आहे. अरे सोनो, कळतं एकदम सिंपल मॅथमॅटिक्स करतो मी. हा 3 का खाली आला, बिकॉज A/3 आहे ना, प्रत्येकाची व्हॅल्यू एरियाची A/3 आहे त्यामुळे 3 खाली येणं कंपल्सरी आहे. फक्त D ची व्हॅल्यू चेंज आहे, D 2D अँड 3D ती मी पुटअप केली आहे, इथे 3 आहे हा. ओके, म्हणजे किती बनणार इथे बनणार इज इक्वल टू ॲप्सिलॉन नॉट A/3D प्लस ॲप्सिलॉन नॉट A/6D प्लस ॲप्सिलॉन नॉट A/9D. ओके, आता हे सॉल्व करणं तुम्हाला शक्य आहे. अरे सोनो, हे काय सॉल्व तुम्हाला करायचं आहे, सॉल्व करणं शक्य आहे. याचा LCM वगैरे तुम्ही घ्या. तुम्हाला मी डायरेक्ट आन्सर देतो. आन्सर येईल 11 ॲप्सिलॉन नॉट A/18D, 11 ॲप्सिलॉन नॉट A/18D इज युअर आन्सर. हे कॅल्क्युलेशन करणं तुम्हाला शक्य आहे. ओके, हे कॅल्क्युलेशन ॲडिशन तुम्ही करा. ॲडिशन केल्यानंतर तुम्हाला हे आन्सर मिळेल 11 ॲप्सिलॉन नॉट A/18D. ऑप्शन बी वाला करेक्ट असेल, हे तुम्हाला येतच असेल. जर 3 डायरेक्टली ॲड करणं तुम्हाला शक्य होत नसेल तर थोडा वेळ घ्या, आधी हे 2 ॲड करा, राईट ना. क्रॉस मल्टिप्लाय करू आपण ज्या पद्धतीने आपलं फॉर्मॅट असतो, दिस इंटू दिस प्लस दिस इंटू दिस डिवायडेड बाय दिस इंटू दिस, राईट ना. या पद्धतीने आधी 2 ॲड करा, त्याचं जे आन्सर येईल त्याबरोबर हे ॲड करा. असं केलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. आन्सर परफेक्ट आलं पाहिजे. अशा पद्धतीने एकदम सिंपल क्वेश्चन होता. फक्त मी डायग्राम ड्रॉ केल्यानंतर फॉर्म्युले यूज केले
अँड सिम्पल मॅथमॅटिक्स आपण करून आन्सर कॅल्क्युलेट करू शकतो. मी याला रफ करतो. आपण पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर 2 2016 मध्ये सेकंडवाला क्वेश्चन कोणता विचारला होता या चॅप्टरवर ते आपण जरा पाहणार आहोत. हाँ, 2 identical parallel plate air capacitors, 2 identical parallel plate air capacitor, 2 identical parallel plate air capacitor are connected in series to a battery of EMF, are connected in series to a battery of EMF, to a battery of EMF V. बॅटरीचा EMF V दिलाय. ओके, पुढे असं म्हटलेलं आहे, if one of the capacitor is completely filled with dielectric material, if one of the capacitor is completely filled with dielectric K, त्यातला एक कोणता तरी कॅपॅसिटर K ने फिल्ड केलेला आहे, then potential difference of the capacitor will be potential difference of capacitor will be, then the potential difference of the other capacitor will be, the potential difference of other capacitor will be. ऑप्शन पाहूयात काय आहेत. ऑप्शन दिला ए के अपॉन V in bracket K plus 1. ऑप्शन नंबर बी दिलेला आहे KV अपॉन K plus 1. ऑप्शन नंबर सी दिलेला आहे K minus 1 अपॉन KV. आणि ऑप्शन नंबर डी दिलेला आहे V अपॉन K in bracket K plus 1, V अपॉन K in bracket K plus 1. हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. सी गाईज, दिले की आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात. 2 आयडेंटिकल पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर आर कनेक्टेड इन सिरीज. अशा पद्धतीचे कॅपॅसिटर आहेत, सिरीजमध्ये कनेक्टेड केलेले आहेत आणि त्याच्या अक्रॉस जो EMF सोर्स आहे त्याची व्हॅल्यू V दिलेली आहे, राईट ना. इफ वन ऑफ द कॅपॅसिटर इज कम्प्लिटली फिल्ड विथ डायलेक्ट्रिक K, म्हणजे हा कम्प्लिटली फिल्ड केला तर हा KC बनला, हा C बनला. आर यू वेटिंग माय पॉईंट? ओके, KC बनला, C बनला. त्यानंतर कम्प्लिटली फिल्ड विथ डायलेक्ट्रिक K, द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द कॅपॅसिटर V ची व्हॅल्यू तुम्हाला विचारली. पहा आता सिरीज कॉम्बिनेशनमध्ये पाहतो. सिरीज कॉम्बिनेशनमध्ये आपण फॉर्म्युला काय यूज करणार? C इक्विवॅलंट इज इक्वल टू C इंटू KC अपॉन C प्लस KC, राईट ना. याला थोडंसं सिम्प्लिफाय केलं, C जर कॉमन घेतला इकडनं C, तर ब्रॅकेटमध्ये काय राहील? ब्रॅकेटमध्ये राहील, इथे राहील KC फक्त. ओके, आणि इथे जर C कॉमन घेतला तर इथे राहील K प्लस 1, राईट ना. यातनं C बाहेर घेतला, आतमध्ये KC राहिलं, यातनं C बाहेर घेतला K प्लस 1 राहिलं, हा CC कॅन्सल झाला. मिळालं काय तुम्हाला? मिळाला C इक्विवॅलंट इज इक्वल टू KC अपॉन K प्लस 1, राईट. एवढं तुम्हाला C इक्विवॅलंट विचारलंय काय तुम्हाला? आता पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे V विचारला आहे. मग तुम्हाला माहिती आहे Q इज इक्वल टू CV असतो का रे, राईट ना. मग V काय बनला तुम्हाला? V मिळतो तुम्हाला V इज इक्वल टू Q बाय C. आर यू गेटिंग माय पॉईंट? V इज इक्वल टू Q बाय C. पण आधी आपण Q ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूयात, कारण Q गिवन नाही आहे. आधी Q ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना दिस Q as it is, Q is equal to C इक्विवॅलंट किती आला आहे? KC अपॉन K प्लस 1 इंटू V. सो KC V अपॉन K प्लस 1 Q मिळाला. आता V पाहूयात. V इज इक्वल टू Q बाय C असतो. सो V इज इक्वल टू, Q ची व्हॅल्यू किती आहे रे? KC V अपॉन K प्लस 1
अपॉन सी किती आहे, ॲज इट इज सी आहे, राईट. सो के प्लस 1 डिनॉमिनेटरला येईल. सो व्ही इज इक्वल टू के सी व्ही अपॉन के प्लस 1 इंटू सी. सो सी सी गेट कॅन्सल. सो व्ही इज इक्वल टू के व्ही अपॉन के प्लस 1 बनला. ऑप्शन आहे का, ऑफकोर्स आहे. बी वाला ऑप्शन करेक्ट आहे, के व्ही अपॉन के प्लस 1. सो हे तुमचं आन्सर एकदम करेक्ट असलं पाहिजे. होप सो इथपर्यंत तुम्हाला क्लिअर आहे, कॅमेरामध्ये दिसतच असेल. सो मी काय केलं, फक्त दिलंय काय ते मी व्यवस्थित पाहिलं. 2 कॅपॅसिटर दिले, एअरवाले होते. त्यानंतर एकामध्ये इलेक्ट्रिक घेतलं, त्यामुळे त्याची व्हॅल्यू केसी बनली. सिरीज कॉम्बिनेशन दिले, सिरीजमध्ये आपण त्याला पॅरललचा फॉर्म्युला यूज करतो रेजिस्टन्सचा, राईट ना. पॅरललमध्ये मी तुम्हाला दिलं फॉर्म्युला आधीच इलेक्ट्रोस्टॅटमध्ये, काय न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशन करा, डिनॉमिनेटरला ॲडिशन करा. तसंच मल्टिप्लिकेशन केली, ॲडिशन केली, सी कॉमन घेतला, कट झाला, सी इक्वॅलंट मिळाला. क्यूचा फॉर्म्युला वारून क्यूची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, व्हीच्या फॉर्म्युल्याने व्हीच्या फॉर्म्युल्यामध्ये क्यूची व्हॅल्यू पुटअप केली, सीची व्हॅल्यू पुटअप केली, सी कॅन्सल झाला आणि व्हीचा आन्सर तुम्हाला डायरेक्टली मिळालं. दिस इज युअर परफेक्ट आन्सर एकदम. ओके, त्यामुळे मी याला रफ करतो. एकदम सिम्पल क्वेश्चन. काही स्टुडंट आउट ऑफ मार्क्स घेऊ शकतात अशा क्वेश्चन्समध्ये किंवा या चॅप्टरमध्ये. इतके सिम्पल क्वेश्चन्स सीईटीला विचारले जातात. मी याला रफ करतो. आपण 2016 मधला शेवटचा क्वेश्चन पाहूया. 3च क्वेश्चन्स 2016 मध्ये विचारले गेलेले आहेत. लास्टवाला क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. एकदम सिम्पल क्वेश्चन वाटतोय मला, बिकॉज वर्क डनवर बेस्ट आहे. त्यामुळे हा सुद्धा मी तुम्हाला होमवर्कला देतोय. मी बोर्डवर लिहितो. द अमाऊंट ऑफ वर्क डन इन इन्क्रीजिंग द वोल्टेज. The amount of work done in increasing the voltage, the amount of work done in increasing the voltage across the plate of capacitor, across the plate of capacitor from 5 volt to 10 volt is W. ओके, पुढे असं म्हटलं आहे, द वर्क डन इन इन्क्रीजिंग इट फ्रॉम, द वर्क डन इन इन्क्रीजिंग इट, from 10 volt to 15 volt, 10 volt to 15 volt will be. सिंपल वर्क डन विचारलेलं आहे, त्यामुळे हे कॅल्क्युलेट करणं तुम्हाला शक्य आहे. बघू किती जण डोकं चालवतात. मी ऑप्शन्स देतोय. ए दिलाय W, बी दिलेला आहे 0.6, सी दिलेला आहे 1.25 आणि डी दिलेला आहे 1.67. सिंपल आहे. द अमाऊंट ऑफ वर्क डन इन इन्क्रीजिंग द वोल्टेज अक्रॉस द प्लेट ऑफ कॅपॅसिटर फ्रॉम 5 वोल्ट टू 10 वोल्ट. आधी 5 वोल्ट टू 10 वोल्ट इन्क्रीज केलं आणि त्यानंतर अगेन त्याला 10 वोल्ट टू 15 वोल्टपर्यंत इन्क्रीज करायचं आहे. तर अमाऊंट ऑफ वर्क डन किती असेल एवढं विचारलं आहे. क्वेश्चन एकदम सिंपल आहे. फॉर्म्युले कोणते वापरायचे जरा विचार करा, वेळ घ्या, पण या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही सॉल्व्ह करून मला सांगा. ओके, ग्रुपला मला याचा आन्सर आलंच पाहिजे. अशा पद्धतीने आपण 2016 पर्यंत विचारलेले क्वेश्चन्स 92 प्रॉपरली कव्हर केलेले आहेत. होप सो मी जे डिलेवर करतो आहे ते प्रॉपरली तुमच्यापर्यंत पोहोचतं आहे. माझी डिलेवरी एकदम तुमच्यापर्यंत परफेक्ट असेल जे मी शिकवतो आहे त्याची. त्यामुळं मग तुम्हाला हे सगळं बेनिफिशियल असणार आहे नक्कीच. फक्त तुम्ही त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. प्रत्येक पॉईंट समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि हे क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला एक अंदाज येत असेल की सीईटीचे क्वेश्चन्स किती सोपे आहेत, राईट ना. त्यामुळे सगळेजण व्यवस्थित अभ्यास करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये नवीन चॅप्टरवर आपण फोकस करूयात. ओके, थँक्यू सो मच. टेक केअर.